in radian measure. Okay, so first 70 degree to convert it into radian measure कसं करणार आहे? मल्टीप्लाय बाय पाय हम्म, बाय वन. हम्म. 1 degree equals to pi upon 180 radian. Therefore 70 degree equals to 70 into pi upon 180 radian measure. This 0 is cut. It is 7 upon 18 pi radian. Okay. येस. लिहायचंय लिहून घ्या. नाही केलं मी. मला फक्त आन्सर चेक करायचं होतं. हम्म, म्हणजे मी काय करत होते, मी 0 0 न कट करता डिवाइड करत होते, बट ते खूप लॉंग झालं. हम्म. हम्म. तर नेक्स्ट क्वेश्चन. Next question. Second question है, determine whether the pair of angles is coterminal or not. Okay, pair of angles कौन सी है? 900 degree and -900 degree. Okay, now in order to सबट्रॅक्ट check, करायचं आहे ना फक्त? हा सबट्रॅक्ट करायचं, लार्जर अँगल मधून स्मॉलर अँगल सबट्रॅक्ट करायचा. तर लार्जर अँगल इथं काय कन्सिडर? 900 प्लस 900. 900 मायनस ऑफ -900 इक्वल्स टू 1800. कितीच्या मल्टिपल मध्ये येत आहे? कितीच्या मल्टिपल थ्री मध्ये आलं? सिक्स्टी 360च्या किती मल्टिपल येते? फाईव्ह जा. Okay, so it is 5 into 360 degree. Okay, it is हा. multiple of pi, हो. multiple of 2 pi. Hence it is coterminal. Coterminal. Question third. Okay. तुझ्याकडे असेल तर तू रीड पण करू शकते सायमल्टेनियसली क्वेश्चन. ओके. ड्रॉ द एंगल्स ऑफ द फॉलोइंग मेजर्स अँड डिटरमाइन दर क्वाड्रंट्स. ओके, मेजर काय? -140 डिग्री. -140 डिग्री काय करायचं आपल्याला? अँगल ड्रॉ करायचा आहे आणि त्याचा क्वाड्रंट जो काय येतं तो आपल्याला मेजर करायचा आहे. ओके, ओके. हो. तर टर्मिनल आर्म कुठे येईल? ओके, तो फर्स्ट आपण चेक करूया. सर एक सेकंड, मी 1 मिनिटात चेक करते. हम्म, मी 1 मिनिट क्वाड्रंट्स ड्रॉ करते हम्म. फर्स्ट. टर्मिनल आर्म कुठे येईल ते आपल्याला चेक करायचं आहे. हा. कुठे येईल सो आपण टर्मिनल? एक्स 0 डिग्री पासून स्टार्ट करणार. सो एक्स ऍक्सिस. सो 0 तिथून आपण -140 डिग्री म्हणजे डिग्री हा, मायनस थर्ड थर्ड 90 डिग्री, क्वाड्रंट मध्ये पडणार. मायनस हा. 180 डिग्री, मायनस टू हम्म. सेवन्टी डिग्री. बिकॉज इट इज मायनस ना, असं आपण अँटी क्लॉकवाईज सेन्स मध्ये जाऊया. ओके, 140 हा. म्हणजे कुठे सो येणार आहे?
सो हा येईल फर्स्ट थर्ड क्वाड्रंट मध्ये. थर्ड क्वाड्रंट मध्ये इथे कुठेतरी. हम्म? हा, -140. सो असं लाईक काहीतरी असेल. -180च्या थोडा जवळ असेल तो. हम्म. असं असेल. हा, -140 डिग्री. विच क्वाड्रंट इट इज? थर्ड quadrant थर्ड it is. क्वाड्रंट. Okay, and determine their quadrant. That's it. येस. Okay. Next question number 4. हा, क्वेश्चन नंबर 4. Hmm. कन्वर्ट द फॉलोइंग एंगल्स इनटू Into रेडियंस, radian. विच इज 85. Into radian convert करायचं ना. हो. Okay. 1 degree equals to pi upon 180 radian. Pi upon 180 radian. So it is 85 degree equals to 85 upon 180 pi radian. 85 divided by 180. तर आपण असं का केलं, आपण π/180 ने पण, हा बरोबर आहे. रेडियन मध्ये करायचं ना. हम्म. किती नाही किती येईल? करते, एक मिनिट. हम्म. हे 1736. 17 pi upon 36 radian, right? हम्म. फोर्थ होता. Fifth, Fifth one angle of a quadrilateral has measure. has measure 2 pi upon 5 radian, and the measure of the other three angles are in the हे लिहून ratio झालं का? मला 2 is इरेज to. करावं लागेल. हा, ते झालं, सॉल्व केलं मी सर. हा. क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर हा 5. सर, एक मिनिट, मी क्वेश्चन लिहून घेते. One angle of a quadrilateral has measure. 2 pi upon 5 radian. लिहून घे तू, लिहून घे. हा. डन सर. तर येस. आता पहा, one angle of a quadrilateral has measure 2 of pi upon 5 radian. हा. Find measures of other three angles in the find measures of other three angles which are in the ratio 2 is to 3 is to हम्म. 4. Hmm? हम्म. Find सो their आधी measures. आपण Hmm. Find measures. सो आधी Okay, in degree and हा. radian. Okay, so first of all quadrilateral. Okay, एक quadrilateral काढूयात. हा, क्वाड्रिलॅटरल. आता हा रेक्टँगलच असेल असं काही नाही, दुसऱ्या कोणत्याही शेप मध्ये काय असू पण असू शकतं. शकतं. पॅरलेलोग्राम. हा, पॅरलोग्राम असेल, क्वाड्रिलॅटरल असेल, कोणताही टाईपचा असेल. नाव काय द्यायचं याला? ABCD. एबीसीडी नाव देऊया. ओके. नाव मेजर ऑफ अँगल ए किती आहे?
2 पाय टू अपॉन पाय फाईव्ह अपॉन 5 रेडियन. रेडियन. ओके. हम्म. याला कन्वर्ट करूया डिग्रीमध्ये. टू हम्म. पाय अपॉन फाईव्ह रेडियन इज इक्वल टू 2 पाय अपॉन 5 इंटू 180 अपॉन पाय डिग्रीज, राईट. येस. ओके. तो किती येईल हे? 2 इंटू हे पाय कॅन्सल होईल. 180/5 36 येतं ना. हम्म. 72 डिग्रीज किती येत आहे? म्हणजे हा अँगल किती आला? 72 डिग्रीज आला. 720. हा. 720 नाही, 72. हा, 0 0 कॅन्सल झाला ना. 72 डिग्रीज आला, राईट. आता आपल्याला ऑदर अँगल्स. ओके. सिन्स तर हा ते 0 कशाने कॅन्सल झालं तिथे 180चा 0? नाही, हे बघ ना, 180 डिवाइड डिवाइड केलं. डिवाइड बाय 5 कर ना. 5 3 हा हा 15, राईट. हा. राहिले 3. हम्म. 0 घेतला. 5 6 30, रिमाइंडर हो हो, 0. कळालं कळालं. किती आलं? 36. 0. 0 नाही हा. कॅन्सल झाला. हो. 36 × 5 180 येतं, हम्म. राईट. सो हा हो. अँगल आलाय 72 डिग्रीजचा आलाय. ओके. नाव हम्म. other three angles are in the ratio, since B say is to C is to D, in the ratio हम्म. 2:3:4. ओके. मग काय करूयात आपण? याचे मेजर घेऊयात. आपण आपण ह्या याचं तिन्हीला एक मेजर घेऊयात. कॉमन मल्टिपल एक्स नी 2x, मल्टिप्लाय करणार. राईट. टू हा. एक्स घेऊयात. याचं मेजर घेऊयात आपण 3x, आणि तिसऱ्याचं मेजर घेऊयात 4x, राईट. नाव हम्म. सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल. काय? अँगल सम प्रॉपर्टी ऑफ अ ट्रायंगल, तसे अँगल सम प्रॉपर्टी ऑफ क्वाड्रिलॅटरल काय वन येते? एटी डिग्री हा, टोटल. 180 डिग्री. सो 72 प्लस 2x प्लस 3x प्लस 4x इक्वल्स टू 360 इक्वल्स टू 180. डिग्री. 180 कसे आहे? 360 डिग्री ना. क्वाड्रिलॅटरलचे आहेत, ट्रायंगलचे नाही. क्वाड्रिलॅटरल आहे. हो, सॉरी हा. सॉरी. हे बघ, का बरं असं येतं? क्वाड्रिलॅटरल बघ, दोन पार्ट्स मध्ये डिवाइड करतो मी क्वाड्रिलॅटरलला. हा. दोन पार्ट्स मध्ये डिवाइड करतो, ठीक आहे. याची सम आणि याची सम, तिघांची किती येणार आहे? 180 डिग्री वन येणार आहे. एटी म्हणजे इथे आणि वन मग एटी वरच्या डिग्री सम येणार ट्रायंगलची आहे. 180. याची याची आणि याची सम येणार आहे 180 डिग्री. दोघांची सम येणार आहे थ्री हा. सिक्स्टी डिग्री म्हणजे हा टोटल अँगल प्लस हा अँगल प्लस हा टोटल अँगल प्लस हा अँगल, ही किती येणार आहे? 360 डिग्री येणार. दॅट्स वाय सम ऑफ अँगल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल इज 360 डिग्री. सिम्पल ट्रिक आहे. येस. काय डाऊट याच्यामध्ये? नाही. ओके. सो ही झाली आहे 360 डिग्री सम, राईट. आता हे आपण सॉल्व्ह करूयात एक्स साठी. इथं एक्स आहे, इथे एक्स आहे आणि इथे एक्स आहे. तर हे 2 + 3 तो + नाईन 4 किती एक्स झाले? 9x 9x + 72 इक्वल्स टू टू. 360 डिग्री. तो सो 9x इक्वल्स 72 ला त्या साईडला घेणार. 360 - 72 डिग्री किती येईल? टू 360 टू टू नाईन समथिंग. 9x इक्वल्स टू 288 डिग्री येईल. ओके. हा. देअरफॉर x इक्वल टू किती येईल? 288 डिवायडेड बाय 9. 32. x इक्वल्स टू 32. ओके. x किती आला? 32 आला. अंडरस्टूड? 32. येस. सो आता आता 2 आणि 3 आणि 4 ने मल्टिप्लाय करणार हा, 32 ला. ते रिस्पेक्टिव्ह अँगल्स असतील. ओके. कर बरं आता हम्म. मल्टिप्लाय 2 आणि 3 आणि एक्स ने. 2x 3x आणि 4x हो. फाइंड कर.
Okay, so 2x, 128. वो 2x इक्वल्स टू 32 टू जा 64 डिग्री. 62, 62, 96. नहीं, 64, सॉरी. 64 डिग्रीज. 3x 96 इक्वल्स टू and 128. 96 डिग्रीज. 4x equals to 4x, 128 128. degree. Okay. Now we convert these angles into radian. In radian measure, radian measure मध्ये काय येतील, कसे हाँ. येतील हे? कन्वर्ट करणार आता. फर्स्ट करते. काय? 72. क्षेत्र हाँ, ऑलरेडी ओके. दिलेलंच आहे ना, 2 पाय अपॉन 5. हाँ, तेच. हा, दुसरा कन्वर्ट करूयात आपण. 64 64 डिग्रीज डिग्री. इक्वल्स टू 64 × π/180 रेडियन. 180. किती आहे? हाँ. π/180. कर बरं. 2, 3 सा 6, 2, 3 4, 2 18. कन्वर्शन का. 2, 2, 13/45 पाय रेडियन असं येत आहे का टेन सर? अपॉन 45 पाय रेडियन. 16. ओके. बघ ना, 64 ला लिहिलं आपण 8 × 8 16. 64 8 × 8 64. हाँ. आणि 180 ला लिहिलं 9 × 2 = 18 × 10. राईट. 8 आणि हम्म. 2, 8 आणि 2 डिवाइड केले, 10 आणि 5 त्यांना डिवाइड केलं 2 ने, कॉमन मल्टिप्लायर 2 ने डिवाइड केलं. हम्म. राईट. हम्म. कर बरं आता पुढचे. 3x कर, 4x कर, डिवाइड. डिवाइड नाही, कन्वर्ट. हाँ. झालं दोन्ही कन्वर्ट. नाही, करते, एक मिनिट. माझं 24/45 येत आहे. किती झालं? 24/45 पाय रेडियन बरोबर आहे का? कोणतं, फर्स्ट की सेकंड? 96 डिग्रीचं कन्वर्जन. 96 डिग्रीचं कन्व्हर्जन. 8 अपॉन हा. फिफ्टीन 8/15 पाय रेडियन येत आहे. 24 आणि 45 फर्दर नाही होत माझ्या साईडने. करू 96 डिग्रीचं कन्व्हर्जन. हो सर, मी काय केलं, 96 आणि 180 ला 2 ने डिवाइड केलं. मग 48 आणि 90 आलं, मग परत 2 ने डिवाइड केलं तर 24 आणि फोर्टी वेट फाईव्ह वेट आलं. वेट नाही, माझ्या लक्षात नाही राहिलं. 96 डिग्री. 96 म्हणजे काय? 3 × 32 आलाय ना. ओके. हा. अपॉन हम्म. 180 × पाय रेडियन. राईट. ओके, असं करू शकतो का? मी थ्री तसं नाही इंटू केलं. 16 × 2 अपॉन 9 × 2 × 10 पाय. थ्री हम्म. थ्री जा 9.
फाईव्ह टू झा 10, 8 टू झा 16. किती आले पहा बरं, इथं राहिला 8 ओनली, इथं 8 राहिलाय, इथे राहिलाय हम्म 3 × 5, 15 पाय रेडियन. नाईन्टी हम्म सिक्स डिग्री इज इक्वल टू 8/15 पाय रेडियन. आलं? हम्म. काय डाऊट याच्यामध्ये? नाही. थर्ड. 128 डिग्री. मी ह्याला 32 × 4 घेऊ शकते. हा, तेच तर आहे ना. हम्म 32 × 4च आहे ते. हम्म हा, एक मिनिट, की त्याला 32/45 पाय रेडियन. ओके, हम्म जस्ट एक सेकंद. नोट करून घेतो पर्यंत, आणि पुढचा क्वेश्चन बघ, 6 नंबरचा क्वेश्चन उद्याचा. हा. हॅलो. 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 यस सर. घेतला पुढचा क्वेश्चन. हो, घेतेय. सिक्स. कन्वर्ट दी फॉलोइंग डिग्री मेजर इन द रेडियन मेजर. अगेन सेम टाईपचा आहे. हम्म करू हे कट. हो. क्वेश्चन 1 नेक्स्ट, म्हणजे उद्यासाठीचा क्वेश्चन 1. कन्वर्ट दी फॉलोइंग डिग्री मेजर इन रेडियन मेजर. -120 डिग्री. ओके. नाउ -120 डिग्री equals to -120 into pi/180 radian. राईट. येस. ओके, सो हे कसं येईल? -120 4 × 3. ओके, हा 0 0 कॅन्सल होईल. राईट. पाय हा. अपॉन 18, 9 × 2, 3
3 3 जा 9, 2 2 जा 4, किती येईल हे -2/3 पाय रेडियन. -2/3 पाय रेडियन, राईट. येस. आता याला पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट करता येईल का? नाही, मी कधी नाही केलं. आम्ही तसंच निगेटिव्ह मध्येच निगेटिव्ह बनवतो. रेडियन आहे ना, हा. -120 निगेटिव्ह रेडियन आहे. हा. तर पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट करायचं आहे. कसं? -2π/3 हेच आन्सर दिलंय बुक मध्ये पण. हा, बरोबर आहे आपला हेच. आन्सर. ठीक आहे. हम्म. बट आपल्याला ते हम्म. पॉझिटिव्ह कन्वर्ट करायचं असेल तर कसं, मी एक्स्ट्राचा विचार करतोय. नाही माहिती. ठीक आहे, सर सांगतो मी तुला नंतर. हम्म. +2π ऍड केले तर -2π/3 +2π ऍड केले म्हणजेच काय, अगेन टर्मिनल आर्म त्याच ठिकाणी येईल. किती येईल हे -2π + 6π/3 4π/3. चेक कर बरं, येईल का चेक करता आपल्याला? हम्म. -2π/3 -120 डिग्री आणि 4π/3 किती येतोय? 4π/3 इंटू 180/π किती आहे? 240 डिग्री, +240 डिग्री. ओके, म्हणजे हे को टर्मिनल आहेत का चेक कर बरं. हो. नाही. +120 येतात की 360 आले. हा, टोटल. अच्छा, ऍड करून. हा हा, येतात. येत आहेत ना, म्हणजे हम्म. हा अँगल -120 डिग्री इथून मोजला इथपर्यंत, आणि हम्म. हा 4π/3 सिम्पली बाय ऍडिंग 2π इथून इकडपर्यंत काउंट केला आपण. हम्म. ठीक आहे. हम्म. सो हे हो. निगेटिव्ह मध्ये मेजर केलं, हे मी एक्स्ट्राचं सांगतोय तुला. हे निगेटिव्ह मध्ये मेजर केलेलं होतं, ते आपण 2π ऍड हम्म. करून पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट केलं. हे झालं आता आन्सर पॉझिटिव्ह. ओके, गेटिंग इट. येस. नेक्स्ट काय, डिटरमाइन फॉलोइंग पेअर ऑफ अँगल्स को टर्मिनल ऑर नॉट. काय अँगल्स आहेत? 860 आणि 580. 860 अँड 580 डिग्रीज. हम्म. कर बरं. 280 येईल ना? हा, किती येईल? 280. 280 डिग्रीज, विच इज नॉट मल्टिपल ऑफ, 360. not a multiple of 360 degrees. Therefore, these are not coterminal. येस. Okay. Next कोणता आहे क्वेश्चन? Draw the angle of the following measure and determine their quadrant. 1120 degree. Question number 3. 1120 degrees.
करते का? हो. फर्स्ट क्वाड्रंट. फर्स्ट क्वार्टर मध्ये येतं. हो. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये करेक्ट. नेक्स्ट. हम्म. कन्वर्ट दी फॉलोइंग एंगल इंटू रेडियन है, 250 डिग्री इंटू रेडियन. 250 डिग्री इंटू रेडियन. हम्म. रेडियन मेजर मध्ये कन्वर्ट करायचं. कसं करणार आहे? 250 डिग्री इंटू पाय अपॉन 180 रेडियन. टोटल मेजर झालं रेडियन मेजर. ओके. 0 0 कॅन्सल. 5 × 5 25 पाय अपॉन 9 × 2 काय होते का? कॅन्सल नाही. तो 25 अपॉन 18 पाय रेडियन. दॅट्स इट. हम्म. केलंय हा? हो, करते. डन. डन. येस. Last question. In a cyclic quadrilateral, हम्म. two adjacent angles are 40 degree and pi by 3 radian. Find angles of quadrilateral in degree measure. ओके. सायक्लिक क्वाड्रिलॅटरल काय आहे ते समजणं इम्पॉर्टंट आहे इथे. आणि सायक्लिक हो. क्वाड्रिलॅटरलची प्रॉपर्टी. एका हा. सर्कल मध्ये क्वाड्रिलॅटरल असतो ज्याचे 4 हम्म. पॉइंट्स त्या सर्कलला टच होतात. 4 पॉइंट्स एका सर्कलला टच होतात असं आहे का ते? हम्म. सायक्लिक क्वाड्रिलॅटरल म्हणजे काय की एक असा क्वाड्रिलॅटरल हम्म. ज्याचे ऑल 4 व्हर्टायसेस हे सर्कल वरती कुठे हम्म. ना कुठे लाय करतात. व्हर्टायसेस कुठे लाय करतात? हा, तेच 4 पॉइंट्स ते सर्कम्फरन्स वर लाय करतात. हम्म. हम्म. मी मुद्दाम असं काहीतरी वेडावाकडा क्वाड्रिलॅटरल काढतोय. हम्म. दिस इज सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. याचे व्हर्टायसेस काय? हम्म. सपोज ए, बी, सी, डी हम्म. आर व्हर्टायसेस ऑफ क्वाड्रिलॅटरल. सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. ठीक आहे. हम्म. अँगल ए सपोज 40 डिग्री आहे. 40 हम्म. डिग्री आहे. आणि सपोज दुसरा अँगल बी आहे पाय बाय 3 रेडियन.